आम्ही सर्व जाऊन भेटलो डीजी साहेबांना आणि डीजी साहेबांना भेटल्यानंतर एक तर पुरी केस त्यांना कमी वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी केला आणि तो करत असताना अधिवेशनामध्ये काय झालं हे त्यांना माहीत होतं, कारण का DGP साहेब स्वतः अधिवेशनामध्ये उपस्थित होते जेव्हा मी प्रश्न उपस्थित करत होतो, CM साहेब जेव्हा उत्तर देत होते आणि त्यांना मी प्रश्न हाच केला की FIR जो कर्नाटकाकडनं आपल्याकडे पाठवण्यात आलेला आहे तो तुम्ही बारामतीला पाठवलेला आहे का CIDकडे पाठवलेला आहे, कारण का अधिवेशनामध्ये उत्तर देत असताना CM साहेबांनी तो CIDकडे आम्ही पाठवू असं सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तो CIDकडे पाठवलेला आहे, पण बोलत असताना आम्ही म्हणालं की त्याची एन्क्वायरी याचा त्याचा तपास कशा पद्धतीने त्या ठिकाणी होणार. ते म्हणले तपास हा तसं बघितलं तर नंतर होत असतो, आधी आपल्याला त्याची शहानिशा त्या ठिकाणी करावी लागते. त्यामुळे कुठेतरी तो जो FIR आलेला आहे तो आम्ही CIDकडे पाठवून त्याची एक प्रॉपर एन्क्वायरी त्या ठिकाणी आम्ही करू आणि मग एन्क्वायरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय आम्हाला गोष्टी सापडत आहेत त्याच्यावर आम्ही पुढे जाऊन त्या बाबतीत काय करायचं असं त्या ठिकाणी ठरवू, असं तरी त्यांनी तिथं सांगितलं. म्हणजे आमची जी अपेक्षा होती की FIR हा स्वीकारला गेला पाहिजे, एक्सेप्ट झाला पाहिजे, तसं काय झालेलं दिसत नाही. पण एक मात्र गोष्ट महत्त्वाची जी होती असं दिसतंय की आम्ही एन्क्वायरी ज्या दिशेने झाली पाहिजे, ज्या दिशेने गेली पाहिजे ती मात्र या कर्नाटकामध्ये केलेल्या FIRमुळे आणि जो FIR आता CIDकडे पाठवलेला आहे त्या FIRच्या मुळे योग्य दिशेने एन्क्वायरी होईल अशी आमची आता अपेक्षा आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर आश्वासन दिलं, कोणी असेल त्याला शोधून त्याला काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं. तुमचं मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरती विश्वास नाही आहे का? तुम्ही आता सातत्यानं पुन्हा एकदा DGकडे आलात आणि आता संपूर्ण या सगळ्या संदर्भातली काय पुढील तपासणी पोलिसांनी केली या सगळ्या संदर्भातला माहिती घेतली. हे विषय एवढाच असतो की आपण म्हणजे मी सुद्धा याच्या आधी दिल्लीत काही अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, राज्यात काही अधिकाऱ्यांना तिथं भेटलो, मंत्र्यांना भेटलो, पदाधिकाऱ्यांना भेटलो. DGP साहेबांना अजूनपर्यंत मी भेटलो नव्हतो. अधिवेशनामध्ये सेशनमध्ये प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्यानंतर इथं येऊन फक्त मला त्यांना वस्तुस्थिती सांगायची होती की काय केस आहे, कशा पद्धतीने आम्ही माहिती गोळा केलेली, ती माहिती कशी आहे, कुठं कुठं दिलेली आहे. आणि जाता जाता त्यांना एवढंच मी विचारलं की FIRबद्दल काय झालेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की FIR आम्ही आता CIDकडे त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की याच्या आधी रोज नाही तर दिवसाआड मी प्रेस कॉन्फरन्स घेत होतो, लोकांसमोर माहिती आणत होतो तुमच्या माध्यमातून. आता FIR होणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं होतं, तो झालेला आहे. त्यामुळे बरेच दिवस मी या विषयावर कुठं बोललेलो त्या ठिकाणी आपलं दिसलं नाही, पण त्याचा अर्थ आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही पाठपुरावा बंद केला आहे असं मात्र नाही. जिथं कुठं लागेल तिथं आम्ही पाठपुरावा करत राहू. आमच्याकडे जी कुठली माहिती मिळेल ती माहिती त्या त्या अधिकाऱ्याला त्या त्या विभागाला तिथं आम्ही देत राहू. परंतु क्रिमिनल अँगलने या सगळ्या विमान अपघाताचा तपास होणार आहे का? त्या सगळ्या संदर्भात डीजींची काही चर्चा झाली, डीजींनी काय उत्तरं दिली? तर बघा, पूर्वी ADR जो आहे म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट, तो रिपोर्ट असा असतो की ॲक्सिडेंट झाल्यानंतर माणूस कशामुळे माणसाचा मृत्यू कशामुळे झाला याच्यावर तो ADR काढला जातो, त्याच्यावर तपास चालू होता. आता हा FIR झाल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला, या तपासाला कुठंतरी आता दिशा त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आम्ही जो FIR केलेला आहे त्या FIRवर त्यांना काम करावं लागेल, त्या FIRच्या खोलामध्ये त्यांना जावं लागेल, आम्ही ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या त्याचा योग्य असं अभ्यास त्यांना त्या ठिकाणी करावा लागेल आणि मगच इन्व्हेस्टिगेशन संपेल. जर या विषयावर, या FIRवर त्यांनी कामच नाही केलं आणि नुसतंच दुसऱ्या दिशेने इन्व्हेस्टिगेशन दिलं तर ते योग्य राहणार नाही, हे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी माहिती आहे. त्यामुळे FIR केल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला, या तपासाला कुठेतरी एक दिशा मिळाली
एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांसमोर सांगतो. खरं तर अशोक खरात प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या मृत्यूचा देखील इन्व्हॉल्वमेंट आहे अशा पद्धतीचा दावा तुम्ही सातत्यानं करत होता, कारण की अजित पवार यांच्या घराच्या समोर केलेली काळी पूजा असेल किंवा त्यांच्या फोटोंवरती असेल फुल्ली असेल, त्यामुळे एकीकडे राज्यात अशोक खरात देखील प्रकरण गाजत आहे आणि दुसरीकडे सायमल्टेनियसली अजित पवारांच्या या विमान अपघाताच्या मृत्यूचा तपास देखील होतोय. खरं तर अशोक खरातच्या अँगलने खरं तर अजित पवारांच्या मृत्यूचा तपास होणं गरजेचं आहे का? त्या सगळ्या संदर्भात काही डीजींची चर्चा झाली का? ते बघा, आपण जेव्हा कॉन्स्पिरसी म्हणतो, क्रिमिनल कॉन्स्पिरसी, त्या ॲक्सिडेंटच्या पाठीमागे कोण आहे? तो एखादा व्यावसायिक आहे, एखादा बिल्डर आहे, एखादा राजकीय व्यक्ती आहे, एखाद्या जवळचा व्यक्ती आहे का कोण आहे? हे जर आपल्याला बघायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या दिशेने आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं लागतं. सुरुवातीला ADRवर ते करत होते, ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर, त्यामुळे दिशाच त्यांना त्या ठिकाणी कुठे मिळत नव्हती. आम्ही FIR केल्यामुळे आता कुठेतरी दिशा तिथे मिळालेली आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की खरात हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपण जर काही गोष्टी खोलात जाऊन बघितल्या तर कुठेतरी अजितदादांच्या घातपातामागे खरात हे प्रकरण सुद्धा आहे का, हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल, कारण योगायोग आहे.